Hello, my beautiful people. Welcome back to another video of Bump to Bliss, the Chronicles of Motherhood. आई आई या एका शब्दातच माणसाचं सगळं जग सामावलेलं असतं, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. आई ही एक अशी व्यक्ती आहे जिच्यावर सगळे प्रेम करतात. म्हणूनच तर म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आजची आपली जी गेस्ट आहे ती मल्टी टॅलेंटेड आई आहे, कारण ती हैदराबादच्या एका टॉप MNC मध्ये ॲज अ कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करते आणि सोबतच ती एक कथ्थक विशारद आहे. तिला कविता लिहायला आवडतात, तिला पेंटिंग करायला आवडतं आणि ती एका ट्विन बेबीजची आई आहे. सो तिच्या आयुष्यात सगळंच डबल आहे, डबल द जॉय, डबल द हॅपीनेस, डबल द ट्रबल. सो लेट्स वेलकम श्रुती रेगे. हाय श्रुती. हाय निलेना. थँक्यू सो मच फॉर टेकिंग आउट टाइम. thank you so तू much. हे पॉडकास्ट करायला रेडी झाली, कारण मी कम्प्लिटली समजू शकते की तू किती बिझी असशील आणि तुझ्या हो. बिझी शेड्यूल मधनं तू वेळ काढून इकडे आली आहे तुझी जर्नी शेअर नाही करायला. तसं नाहीये, उलट खरंच थँक्यू. कारण काहीतरी रुटीन पेक्षा वेगळं करायला मिळतं ह्याच्या इतका आनंद दुसरा कुठला नाही. सो रिअली थँक्यू सो मच. हे तर मी समजू शकते की आपल्या रुटीन मध्ये हो. थोडासा काहीतरी चेंज जरी आपल्याला मिळाला तरी त्यात किती फरक पडतो हो, आपल्या म्हणजे ह्याच्यात. नक्कीच खूप एन्थुझियाझम पुढची कामं करायला वाटतो हो. आणि दुसरा दिवस आणि तो दिवस दोन्ही छान. पण पुढचा आठवडा चांगला जातो. डेफिनेटली अगदी अगदी. जसं मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की तुला 2 ट्विन्स आहेत, येस. तर तुझी प्रेग्नन्सी जर्नी कशी होती? आय एम शुअर थोडी डिफिकल्ट असणार आहे. हो नक्कीच. म्हणजे प्रेग्नन्सी जर्नी अगदी सुरुवातीपासून सांगायचं जर ठरवलं तर आमची डॉक्टरांकडची पहिली टेस्ट अच्छा. ती पॉझिटिव्ह आल्यावरती येस वी वर व्हेरी हॅपी. वा वा. इट वॉज प्लॅन्ड ऑर अनप्लॅन्ड? बऱ्यापैकी प्लॅनिंग होतं, म्हणजे Okay. आम्ही तसे प्रयत्न एक आधीपासून करत होतो. सो अच्छा. आता हा सगळा फ्रुटफुल झाल्यावरती वी वर रिअली हॅपी. जेव्हा पहिली सोनोग्राफी झाली अँड वी केम टू नो की ट्विन्स आहेत, खूप शॉक बसला. आणि डॉक्टरांचं पहिलं स्टेटमेंट हे होतं की घरामध्ये बऱ्यापैकी माणसं आहेत ना तुमच्या. ट्विन्स मध्ये ते जास्त महत्त्वाचं असतं. ट्विन्स सांभाळणं आणखीन ते सगळं निभावणं ह्याच्यासाठी माणसं खरंच लागतात. म्हणजे ज्यांच्याकडे नसतील माणसं आणि ज्यांनी हे निभावलं असेल त्यांना खूप हॅट्स ऑफ. हो. कारण आता आम्हाला ते कळतंय की किती अवघड असतं. पण येस डेफिनेटली लोक असं खूप म्हणजे आज्या वगैरे म्हणतात की बरं आहे ग एका शॉट मध्ये दोन्ही क्लिअर झालं. ते कुठेतरी तेही खूप छान वाटतं डेफिनेटली. पण हो, घरी सगळे आहेत त्याच्यामुळे खूप ते सगळं अजून निभावता येतंय. प्रेग्नन्सीचं म्हणशील तर अवघड होतं, कारण बऱ्यापैकी जे अनुभव जवळच्या लोकांचे आहेत की ज्यांना ट्विन्स आहेत किंवा आहेत की खूप जपून राहायला लागतं. एक थोडीशी 1% जास्त काळजी घ्यावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच कराव्या लागल्या मला. आणि डॉक्टरांचा सपोर्ट प्लस एक पॉझिटिव्ह माइंडसेट त्यांनी खूप फरक पडला. म्हणजे असेही काही उदाहरणं आमच्याकडे ओळखीच्यांमध्ये होती की बापरे 7व्यामध्ये डिलिव्हरी झाली. कारण हे माझ्या ओळखीच्यांमध्ये तर मग त्या सगळ्या गोष्टींचं थोडंफार दडपण मलाही होतं, माझ्या घरच्यांनाही होतं. पण झालं व्यवस्थित. थोडेसे प्रीमॅच्युअर झाले, बट अगदीच 7वा महिना 8वा महिना असं न होता आम्ही 9 महिने कॅरी करू शकलो तो प्रवास. त्यामुळे तसं बऱ्यापैकी सोयीचं झालं. पण नंतर असं झालं की दोघंही 1 आठवड्यांनी फक्त प्रीमॅच्युअर झाल्यामुळे दोघांनाही NICU ठेवावं लागलं आम्हाला. तो प्रवास थोडा अवघड होता. डिफिकल्ट असतो, खूपच जास्त डिफिकल्ट असतो. नक्कीच तो अवघड होता. म्हणजे एक मुलगा एक मुलगी झाले. सो त्याच्यानंतर मुलाला लगेच डिस्चार्ज मिळाला, पण मुलगी जवळपास महिनाभर होती. अच्छा. त्यामुळे आम्हाला स्ट्रेस ही गोष्ट खूप होती. आणि एक आई म्हणून तुला त्यावेळेस काय वाटत असेल हे मी कम्प्लिटली समजू शकते की मुलगा घरी आहे पण मुलगी दवाखान्यात आहे. सो मग तू दवाखान्यातच थांबली होती की तू नाही. कसं होतं तिथे ऍक्च्युली NICU चे रूल्स थोडे स्ट्रिक्ट असतात. अच्छा. आणि ते कसं चिल्ड्रन हॉस्पिटल होतं, तिथे ऍक्च्युली इतर OPDच्या आणि IPDच्या केसेस खूप होत्या. अच्छा. सो मला तिथे जाऊन राहणं वॉज नॉट पॉसिबल. आणि मुलाला घेऊन जाणं म्हणजे आम्ही तिथे परत सेपरेट रूम मध्ये राहणं, त्याला इन्फेक्शन कॅच होणं, या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे मग ती तिकडे खूप सेफ होती आमच्यापेक्षा. त्याच्यामुळे आम्हाला तो दिलासा होता की शी इज इन सेफ हँड्स. बरोबर. त्याच्यामुळे मग ते सगळं छान निभावलं गेलं. पण होता स्ट्रेस खूप होता आम्हाला. आणि दोघांनाही घरी आणून इकडचं रुटीन कोप अप करायला लावणं हेही थोडंसं अवघड चॅलेंज होतं.
पण फॉर्च्युनेटली कसं होतं अगं, माझी आई आणि सासूबाई आम्ही एकाच कॉम्प्लेक्स मध्ये राहतो. अच्छा. त्यामुळे मग हे सगळं आम्हाला एकत्रित करणं खूप अवघड, म्हणजे सोपं झालं. नक्कीच नक्कीच सोपं झालं. ते तुझ्यासाठी एक प्लस पॉइंट होता. खूप मोठा प्लस पॉइंट होता. म्हणजे की अगदी छोटी गोष्ट, एक उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर मदर्स मिल्क पोहोचवणे. हो. म्हणजे ह्याच्यासाठी जवळपास आम्हाला दिवसभरातनं 3 ते 4 हेलपाटे करावे लागायचे. अच्छा. आणि भर पावसाळ्याचे दिवस होते. अरे बापरे. हो. त्याच्यामुळे मग एकदा माझे बाबा, एकदा माझे सासरे, 2-3 वेळेस नवरा, एकदा भाऊ, असे सगळेजण ड्युटीज वाटून करत होते. त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी सोप्या होत होत्या. एक्झॅक्टली. म्हणजे हेच आम्ही विचार केला की आम्ही दुसरीकडे कुठेतरी असतो, म्हणजे अगदी कोविड सारखा काळ असता तर आम्हाला खूप अवघड गेलं असतं सगळं करणं. नक्कीच होतं, मेंटल प्रेशर खूप होतं. पण आता खूप छान वाटतंय, दोघंही मोठे होत आहेत सोबत. त्यामुळे आता दोघांबरोबर मजा येते आम्हाला. तुला क्रेविंग्स काही झाले होते? तू म्हणालीस की मुलगा आणि मुलगी होते, तर दोघांचे वेगवेगळे क्रेविंग्स होते का? मी खरं सांगू, ऍब्सोल्युटली काहीच क्रेविंग्स झाले नाहीत. म्हणजे मी कायम सगळ्यांना म्हणायचे की बहुतेक ते बॅलन्स होतंय. एक मुलगा आणि एक मुलगी. म्हणजे नंतर हे असं डिस्कशन झालं की अरे काहीच क्रेविंग्स झाले नाहीत मला. मग असं की एक मुलगा एक मुलगी. युजली असं म्हणतात, मुलगा असेल तर खूप गोड खावंसं वाटतं, मुलगी असेल तर गोड अजिबात आवडत नाही. पण तसं काहीच झालं नाही माझ्या बाबतीत. पण लकी यू. येस लकी मी. कारण माझ्या बाबतीत मला प्रेग्नन्सीत फार नाही झाले जेवढे प्रेग्नन्सी नंतर झाले. हो का? अच्छा. म्हणजे जेव्हा ते सगळं बाहेरचं खाणं बंद होतं आपलं, तेव्हा जास्त आपल्याला त्या गोष्टी आठवतात की नाही आपल्याला हे खायचंय. हो अगदी. मी ते म्हणजे अगदी ऑनेस्टली सांगायचं तर जेव्हा नोटिफिकेशन येतात ना मोबाईलवरती, तेव्हा खूप जास्त त्रास व्हायचा की अरे हे आपल्याला काहीच नाही खाता येते. पण ठीक आहे, म्हणजे की काही चांगल्यासाठी जे आहे ते खूपच ऍक्सेप्टेबल आहे. त्याच्यामुळे आणि मला वाटतं आई झाल्यानंतर समहाऊ आपल्यामध्येच तो इतका चेंज येतो किंवा आपणच इतकं कॉन्फिडंट होतो किंवा आपल्यामध्येच तो कंट्रोल येतो की समहाऊ आपल्याला त्या गोष्टींकडे लक्ष नाही जात कधी कधी. व्हेरी ट्रू. म्हणजे काळजी पहिल्यांदा असते ग डोक्यामध्ये की आपल्याला नाही, हे आपण कोणावरती तरी काहीतरी होऊ शकतं आणि आपल्यामुळे होऊ शकतं. तो थॉट पहिल्यांदा येतो. हे आई झाल्यावरचं कदाचित ट्रान्सफॉर्मेशन प्रत्येकातलं असेल. तुझं सी सेक्शन होतं की नॉर्मल डिलिव्हरी? सी सेक्शन म्हणजे प्लॅन्ड सी सेक्शन होतं. पण एक आठवडा माझी आधीच ऍक्च्युली हे झाली, सर्वायकल लेंथ ओपन व्हायला सुरुवात झाली. अच्छा. सो त्याच्यामुळे थोडंसं इमर्जन्सी बेसिस वरती करावं लागलं. म्हणजे तुला आधी माहिती होतं की तुला उद्या दवाखान्यात ऍडमिट व्हायचंय की तू दवाखान्यात गेली आणि लगेच तुला ऍडमिट केलं? दवाखान्यात मी गेले आणि मला ऍडमिट व्हावं लागलं. म्हणजे तू रुटीन चेकअपला गेली होती? रुटीन चेकअप नाही म्हणता येणार. त्या दिवशी ऍक्च्युली मला थोडंसं अनइझी होत होतं. ज्या दिवशी माझी डिलिव्हरी झाली त्या दिवशी जरा अनइझी होत होतं मला. पण असं व्हायचं की नाही, हे कदाचित मलाच वाटतंय बहुतेक, असं म्हणून मी तो दिवस अख्खा पुल ऑन केला. पण मग संध्याकाळी थोडंसं वाटायला लागलं की जरा वेगळं आहे हे. नेहमीसारखा जो इतर बॅक पेन होता किंवा मांड्यांमध्ये शक्यतो क्रॅम्प्स येतात, ह्या गोष्टी होत होत्या आधी सुद्धा. पण त्या दिवशी थोड्या सिव्हिअरिटीनी झाल्या म्हटल्यावरती असं झालं की आपण एकदा जाऊन दाखवून येऊ. काय फक्त चक्कर होईल दवाखान्यातली, पण टेन्शन राहणार नाही किंवा काही रात्रीतनं इमर्जन्सी आली तर आपल्याला ती निभावणं जास्त अवघड जाईल. त्यामुळे मग आम्ही गेलो. पण तिथे असं झालं की नाही, करावं लागेल आपल्याला तातडीने सी सेक्शन. थोडासा तोही धक्का होता. म्हणजे असं आपण प्रिपेअर्ड नसतो. खरं तर 9 महिने तीच प्रिपेरेशन चालू असते, पण ती मुवमेंट येते त्यावेळेला आपल्याला थोडा अजून धक्का बसतो. तसा झाला. आणि तसं माझं खूप रात्री झालं, म्हणजे 10:15 10:30 दरम्यान माझी डिलिव्हरी झाली रात्री. आम्ही संध्याकाळी 6ला गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. पण मग तिथेच मला ऍडमिट करून घेतलं आणि माझ्या प्रोसिजर चालू झाल्या. पण सी सेक्शन होतं? सी सेक्शन. आणि मग तुला जेव्हा कळलं की तुला एक मुलगा झालाय आणि मुलगी झाली, तुझी रिएक्शन काय होती त्यावेळेला? खरं सांगायचं तर म्हणजे त्यावेळेला एकतर मी कम्प्लीट सिडेशन मध्ये होते, म्हणजे अनेस्थेशिया होताच. पण तरी त्यांनी सांगितल्यावरती आय वॉज लाईक वाव, असं झालं होतं. मला त्या डॉक्टरांची पण रिॲक्शन आठवते. कारण मला अनेस्थेटिस्टनी सांगितलं की अरे बेबी गर्ल झालीये पहिल्यांदा,
मला ऍक्च्युली लोक जेव्हा विचारायची ना प्रेग्नन्सी मध्ये की तुला काय हवंय, हा. मला ऍक्च्युली 2 मुली खूप आवडल्या हा, असत्या. एक मुलगा आणि एक मुलगी ही खूप आयडियल सिच्युएशन आहे हो, ग. पण म्हणजे असं होतं की 2 मुली झाल्या तरी खूप छान होईल हो, हो. म्हणजे अशा आहे. पण एक मुलगा, पहिल्यांदी मुलगी म्हणल्यावरती मी खूपच रिलीफ झाले. अरे वा, एक तरी मुलगी मुलगी आहे. आहे. कारण मला असं म्हणत होते की अगं 2 मुलं सुद्धा होऊ शकतात. हो, हो. ती थोडी भीती होती हो. म्हणजे की बापरे 2 मुलं म्हणजे किती दंगा करतील असं वाटायचं. पण मग एक मुलगी झाल्यावरती आय वॉज वाव, आणि दुसरा मुलगा झाल्यावरती पण अरे चा, असं झालं माझं की एक मुलगा एक मुलगी. त्याच्यामुळे खूप आनंद झाला होता. मस्त. पण कसं झालं अगं, लगेच NICU हो, हो. नेल्यामुळे मग थोडंसं टेन्शन परत ते चालू झालं झालं. पण ऍटलीस्ट तुला तुझ्या डॉक्टरनी स्वतःहून सांगितलं. हो. मी विचारल्याशिवाय मला माझे डॉक्टर सांगायलाच तयार नव्हते की झालं अच्छा. काय आहे ते. मी विचारते त्यांना की मला तर सांगा काय झालं आहे. आणि मला वाटलं की काही आवाज येत नाहीये, ते बाळाला क्लीन करत होते, हो, पण हो. बाळ शांत होतं. बरोबर. मी म्हटलं काय आवाज येत नाही, बाळाला बाहेर दाखवायला घेऊन गेले, मला सांगितलं पण नाही काय झालं काय नाही. ते माझी नॉर्मल डिलिव्हरी होती. हो बरोबर. बापरे, नॉर्मल डॉक्टर डिलिव्हरी थोडा वेळ घेत होते सगळ्या हो, गोष्टी बरोबर. करायला. त्याच्यामुळे मी विचारते मला तर सांगा काय झालंय, तुम्ही बाहेर खरंय. का दाखवायला घेऊन चालली, खरंय, मी आई खरंय. आहे ना. हो खरंय. मग नंतर मग डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे हो. डॉक्टरही तेव्हा तिथे चिल होते आणि मजा घेत होते सगळ्या हो, गोष्टींची. actually. नाही, माझ्या बाबतीत एक खूप छान मला नोट करावा असा पॉइंट काय वाटतो, माझी जिथे डिलिव्हरी झाली ना तिथे ऑपरेशन थिएटर मध्ये त्यांनी अथर्व शीर्ष चालू ठेवलं होतं. अरे वा. त्याच्यामुळे इतक्या छान पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. हो, हो. म्हणजे मला त्याचा खूप छान म्हणजे परिणाम झाला हा, असं हा, हा. म्हणूया की एक शांतपणे सगळी गोष्ट ती ओटी मध्ये हो, गेल्यानंतर पुढच्या छान झाल्या. नाही ते युजली त्यामुळे- आपण नाही म्हटलं तरी ऑपरेशन थिएटर, मग ती डिलिव्हरी हो, असो, नॉर्मल हो. असो, सी सेक्शन असो, नाही तर हो. काही असो, नुसतं ऑपरेशन थिएटरच्या हो. नावानेच आपल्या अंगावर काटा केव्हाही येतो. अगं, आणि इतकं सडन सगळं झालं, घरचे हो. टेन्शन मध्ये येतातच, ऑब्व्हियसली येतात, आणि आपल्याला तर असतंच हो, हो, टेन्शन. हो. त्याच्यामुळे पण मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी छोट्या छोट्या आपल्याला त्यातनं छान बाहेर पडायसाठी मदत करतात. बरोबर आहे. एवढं नक्की. हे पण ही खरंच चांगली गोष्ट आहे. हा. म्हणजे कुठल्याही ऑपरेशन थिएटर मध्ये, मग ते कुठलंही ऑपरेशन का अगदी, असेना, तुम्ही जर अगदी, असे मंत्र वगैरे असे काही लावले किंवा नक्कीच. स्पिरिच्युअल गाणे जरी लावले ना, नक्कीच नक्कीच. तरी पेशंटचं अर्ध टेन्शन अगदी, तिथे अगदी. जाईल आहे, असं मलाही वाटतं. अगदी खरं, अगदी खरं. तुझा पहिला वॉक कसा होता? अरे खूप छान तुला किस्सा आहे लगेच वॉक त्याचा. करायला सांगितला होता की एक दिवसानंतर? एक दिवसानंतर इन द सेन्स 1 दिवस सुद्धा नाही, 12 तासानंतर. तासानंतर. म्हणजे युजली असे 24 तासांनंतर वगैरे पण करायला हो, हो. सांगतात, पण माझ्या डॉक्टरांच्या बाबतीमध्ये त्यांनी 12 तासांनंतर करायला सांगितलं. खूप मजा आली. आता आठवून मजा वाटते, पण त्यावेळेला काय होत होतं हे आपल्याला खूप त्रास, खूप त्रास. म्हणजे एकतर ती पूर्ण रात्र मी झोपू शकले नाही, कारण इतके पेन्स चालू झाले हो. होते नंतर. म्हणजे एकतर काय ग, म्हणजे ती Anesthesia जवळपास उतरल्यानंतर हो, मे हो. बी खूपच सुरू झाले खूप असतील. खूप पेन सुरू झाले होते. त्याच्यानंतर तो पहिला वॉक म्हणजे मला माझ्या सासूबाई, माझी आई म्हणजे अगं करावं लागतं, आम्ही असं केलं होतं, आम्ही तसं केलं होतं, सगळं मान्य असतं, ते आपण करणं फार डिफिकल्ट आहे. त्यामुळे मग ते पहिली स्टेप म्हणजे मी उठून बसले होते. हा. त्याला सुद्धा मला इतका त्रास झाला, ऑनेस्टली सांगायचं तर. होतो. हो, म्हणजे अगदी त्रास झाला. पण मग तिथल्या सिस्टर्स किंवा माझी आई, ती जरा म्हणजे असं की नाही, करायला हवंय आपल्याला, या गोष्टी कराव्या लागतात आणि या चांगल्या असतात. हो. आणि त्या So, कराव्याच लागतील. त्यामुळे मग त्या दोघींनी मिळून तो पहिला वॉक कसा बसा मी हार्डली म्हणजे बेडवरून उतरली असेल आणि वॉशरूम पर्यंत कशी बशी गेली असेल. हा, हा. म्हणजे त्यांनी मला ऍक्च्युली असं झालं की ती जी युरिन ट्यूब असते ती त्यांनी काढली माझी 12 तासांनी, की अच्छा. नाही त्याच्यासाठी तरी तू उठायचं, हा, हा. म्हणजे अशा आहे ती. सो त्या निमित्ताने माझा तो तुझा पहिला walk वॉक होईल. झाला, आणि दॅट वॉज रिअली अ पेनफुल एक्सपिरियन्स. खरंच आहे, खरंच आहे. तू 12 तासांनी तुझं सांगते, हो. म्हणजे तुमचा सी सेक्शन होता म्हणून. माझी नॉर्मल डिलिव्हरी असल्यामुळे मला लगेच 3 तासानंतरच त्यांनी उठायला सांगितलं. येस, उठून बस, म्हणजे हो. त्यांनी असा तो incline, रिक्लाइनिंग हा, आणि करून ह्याचा वाला ठेवलेला बेड होता. असणार, राईट. त्यांनी मला आडवं असं केलंच नाही. हो, म्हणजे जशी डिलिव्हरी झाली तसा त्यांनी तो बेड वर करून ठेवला, तू बसलीच आहे, म्हणजे मी बसलीच आहे. बसलेलीच आहेस. त्याच्यानंतर ते मला म्हणते की तू उठून म्हणजे पाय खाली ठेव आणि उभी राहा, फक्त उभी राहा, चालू हो. नको 3 तासानंतर. पण मी जशी उभी राहिली मला चक्करच यायला लागले, कारण Obviously. अर्थातच थोडाफार मला एपिड्युरल दिल्यामुळे थोडा हो, त्याचा हो. हे होता, इफेक्ट हो, होता. हो.
मग नंतर 10 मिनिटांनी सांगतात आता उभी राहिलीस तू, आता उठून वॉशरूमला जा. मी म्हटलं पण मला नाही आलीये, मी का जाऊ वॉशरूमला? तरी तुला जाऊन करावी लागेल, आणि जर नाही झाली तर ते तू आम्हाला येऊन सांगायचं तर प्रॉब्लेम आहे. जर नाही झाली तर म्हणजे त्याचं अजून स्ट्रेस की अरे मला फिलिंग येत नाही आहे, पण जर मला आत गेल्यावर नाही झाली तर मग त्याचाही वेगळा स्ट्रेस की त्यातही काहीतरी प्रॉब्लेम. अगदी खरं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये समहाव घरचे खूप इम्पॉर्टंट असतात, त्यांचा सपोर्ट खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. आई शेवटी मला म्हणाली की काही होत नाही, विचार नको करू की नाही होत आहे, तू जो विचार करशील तो होईल आहे. आणि समहाव मला असं वाटतं कुठेतरी मॅनिफेस्टेशन जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. कारण मी खूप आधीपासून माझा पार्टनर नेहमी बघायचा, इथून आमचं हॉस्पिटल थोडं लांब होतं, तर पुण्यासारख्या ठिकाणी ट्रॅफिक किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अरे दिवसा जर हिला काही त्रास झाला तर एवढ्या ट्रॅफिक मधनं आपण शॉर्टकट काढून हिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये कसं पोहोचवायचं. कारण त्यांनी गायनाकला विचारून ठेवलेलं होतं की माझ्याजवळ किती वेळ असणार आहे हिला दवाखान्यात पोहोचवायला. जसं वॉटर ब्रेक झालं किंवा काही हिला ब्लिडिंग झालं किंवा लगेच तिला लेबर पेन सुरू झालं तर कसं होईल. पहिली गोष्ट, लगेच आपल्याला लेबर पेन सुरू होत नाही, हळूहळू जे आपल्याला कळत नाही व्हेरी ऑनेस्टली. कारण मला माझ्या बाबतीत तेच झालं, सकाळपासून सुरू झालेलं होतं ते संध्याकाळी मला जेव्हा त्यांनी तपासल्यावरती कळलं की अगं तुला लेबर पेन्स हे बहुतेक सकाळपासून सुरू झाले, आणि ते मला कळलंच नव्हतं. म्हणजे खूप आपल्या हातात मार्जिन असतं ऑनेस्टली. माझंही तेच झालं होतं. मी अगदी ज्या दिवशी मला लेबर पेन सुरू झाले त्याच दिवशी सकाळी मी डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून आलेली होती. सो डॉक्टर मला बोलले होते की इंटरनल चेकअप असल्यामुळे थोडा त्रास होईल. बरोबर, म्हणजे ठीक आहे. मी काही लक्ष दिलं नाही. 2 वाजता वगैरे मला असा त्रास थोडा सुरू झाला होता, पण युजली पिरियड मध्ये जसं पेन असतं तसं थोडंसं बॅक पेन होतं. म्हणजे ठीक आहे, होतं. आणि आता शेवटच्या महिन्यांमध्ये तर अगदीच होतं, कारण आपल्याला बसणं वगैरे सगळंच अवघड झालेलं असतं. 4 वाजले आणि नेमका त्या दिवशी ना पाऊस होता. सो आम्ही खाली सोसायटीमध्ये गार्डन मध्ये फिरायला नाही गेलो, वॉक करायला. अदरवाईज मी आणि माझी आई रोज सकाळ संध्याकाळ वॉक करायचो. आम्ही गॅलरीत बसलो होतो तरी त्रास होता, काही लक्ष दिलं नाही. मग ठीक आहे, नॉर्मल आहे. मग पाय थोडे खुर्चीत उशीवर ठेवले, थोडं बरं वाटलं. मग परत दुखत होतं, ठीक आहे नॉर्मल असेल. नंतर माझं वॉटर ब्रेक झालं. ओके. सुरुवातीला मला कळलं नाही, सुरुवातीला मला कळलं नाही, पण मग नंतर जेव्हा चेक केलं तेव्हा लक्षात आलं की हे वॉटर ब्रेक झालेलं आहे. मग डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर म्हणाले तिला ताबडतोब दवाखान्यात घेऊन ये. ओके. पण जसं मी मॅनिफेस्टेशनचं सांगते तसं माझा पार्टनर म्हणत होता की अरे दिवस असेल तर आपण कसं हिला घेऊन जायचं. तर मी सुरुवातीपासून म्हणत होती की माझी डिलिव्हरी ही रात्रीच तुम्हाला दवाखान्यात घेऊन जावं लागणार, तुम्हाला दिवसा नाही लागणार. असं ट्रॅफिक नको बघू, काही उपयोग नाहीये. आणि मला आठवतं रात्री 9:30 वाजता आम्ही इथून निघालो होतो आणि 10:30ला मी दवाखान्यात ऍडमिट झाले होते. ओ बापरे. आणि आधीपासून माझं होतं की मला मुलगी हवी आहे, पण समहाव मी असं कधी कोणाला सांगितलं नाही, कारण मला वाटत होतं की अरे मुलगा असेल आणि त्याला कळलं की आईला मुलगा नको हवा होता आणि मुलगी हवी होती, त्याला खूप वाईट वाटेल म्हणून. पण मला अजूनही आठवतं आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये चाललो होतो तर मी माझ्या पार्टनरला सांगितलं होतं की तू त्याच्याकडे बेबी पिंक कलरचा एक टी शर्ट आहे तर तू तो घाल, कारण जेव्हा आपली मुलगी बाहेर येईल आणि ती बघेल की माझ्या बाबांनी बेबी पिंक कलरचा टी शर्ट माझ्यासाठी घातलाय तर तिला किती आनंद होईल आहे या गोष्टीचा. आणि खरंच तसं झालं. दुसऱ्या दिवशी खरंच सकाळी मुलगी झाली. म्हणजे जेव्हा मी दवाखान्यात गेली आणि नर्सनी मला चेक केलं तेव्हा मला कळलं की माझे लेबर पेन सुरू झाले. आणि जेव्हा तिने मला सांगितलं की तुझे लेबर पेन हे 4 वाजल्यापासून सुरू झाले होते, त्याच्यानंतर मला ऍक्च्युअली लेबर पेन सुरू झाले आणि मग मी जोरजोरात ओरडायला लागली. नाही, नॉर्मल डिलिव्हरी ही अगेन खूप मोठं टास्क आहे आणि खूप परीक्षा आहे मोठी, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. डिलिव्हरी ही टास्कच आहे, नक्कीच आहे. पण एक समहाव काय म्हणतात ना की ती प्रोसेस थोडीशी नॉर्मल डिलिव्हरीला ऍक्सेप्ट व्हायला कदाचित अवघड जात असू शकेल त्या पॉइंटसाठी. सी आम्हाला म्हणजे सी सेक्शन जेव्हा माझं झालं तेव्हा मला त्या पॉइंटला काहीच नाही त्रास झाला ऑनेस्टली सांगायचं तर. हो, नंतरचा तो त्रास जो असतो तो आहे सगळीकडेही आहे, पण तो नॉर्मल डिलिव्हरीचा तो ऍक्च्युअल जो हे असेल एक 10-5 मिनिटं वगैरे ती थोडी टफ असू शकतील असं मला वाटतंय. ऍक्च्युली होतं. मी सांगितलं जसं मी मागच्या ह्याच्यात सांगितलं की माझी क्विक डिलिव्हरी होती आणि हे पण मी नेहमी सांगायची की मला ना डिलिव्हरीला फार वेळ नाही लागणार, 1, 2, 3 मला ते असं 1, 2 साडेमाडे पण म्हणायला वेळ नाही लागणार, डायरेक्ट 3 मध्ये बाहेर येईल आहे. खरं. आणि ऍक्च्युली माझं 3 पुश मध्ये मुलगी बाहेर आलेली होती. सो त्याचा फार काही प्रॉब्लेम नाही झाला. पण तिथपर्यंत पोहोचणं ही जे ते 16 तास होते तू ते सगळे बेअर केलेस, ते फार जी लेबर पेन आहे ती तू सुरुवात झाल्यावरती सी सेक्शन करून टाकतात
हो हो आयडियली सिझरियनच्या बाबतीमध्ये. पण मग नॉर्मल डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये तुला ते सगळं थ्रू करावं लागतं लेबर पेन. आणि खरं सांगू म्हणजे ही मला गंमत वाटते, समहाऊ माझे डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरीसाठी फेमस आहेत थोडे. तर ते मला बघायलाच नाही आले कारण त्यांनाही माहिती आहे की जेव्हा डॉक्टर पेशंट समोर जाईल तर पेशंट म्हणजे हारच मानणार आहे की मला नाही सहन करायचं, तुम्ही इथे आहात, मला तुम्ही सी सेक्शन साठी घेऊन जा. त्यांना नर्स सगळ्या अपडेट देत होत्या वेळच्या वेळी, डॉक्टर फोन करून विचारत होते, पण ते मला नाही बघायला आले. आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सांगितलं की हेच रिझन होतं की मी तुला काल रात्री बघायला नाही आलो, पण मला माहिती होतं की तुझ्यासोबत काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे. आणि सगळ्यात जेव्हा डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर जेव्हा ते डॉक्टर बोलले की आय एम सो प्राऊड ऑफ यू, त्याच्यातच असं वाटतं की सगळं 9 महिने जे आपण हे करत होतो ते सगळं जिंकलं आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर मला असं वाटतं नॉर्मल डिलिव्हरीमध्ये डिलिव्हरी होईस्तोवर त्रास आहे आणि सी सेक्शन मध्ये डिलिव्हरी नंतर जास्त त्रास आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला एक आठवडाभर ते पेन्स चांगले जाणवतात. आठवडाभर मला तेवढे झाले. आठवडाभर मला दुखत होतं तसं. मुव्हमेंट चालू झाल्या माझ्या 24 तासांनंतर कराव्याच लागतात. करावी लागली केली. पण नंतर मग ते झोपून उठणं वगैरे ह्याच्यासाठी आपल्याला ना आपण एका मिनिटात उठू शकतो. विचार करून ह्या कुशीवरून उठू का त्या कुशीवरून उठू इतपत विचार करून उठावं लागतं. आज आपण किती इझिली या सगळ्या गोष्टी बोलतोय, पण जेव्हा होत होतं तेव्हा ते काय होतं हे फक्त आईच समजू शकते. खरंय. मला कदाचित कुठेतरी असंही वाटतं ग की मुलं माझ्यापाशी नव्हती ना, त्यांनी तो त्रास थोडा जास्त जाणवला मला मे बी. म्हणजे ती दोघं जर जवळ असती ना तर आपण शक्यतो आपल्या त्रासांकडे लक्ष दिलं गेलं नसतं. तेच म्हटलं की ते नव्हते दोघंही जण, त्याच्यामुळे मग तो त्रास थोडासा अजून वाटला. बट त्यांची काळजी होती बॅक ऑफ द माइंड, ते कसे असतील किंवा त्यांचे अपडेट्स हेल्थचे जे असतात ते थोडंफार कसं झालं, थोड्या प्रोसिजर्स तिथे त्यांना कराव्या लागल्या दोघांच्याही बाबतीमध्ये. त्याच्यामुळे मग त्याचे अपडेट्स घेणं ते कितपत व्यवस्थित झालंय आणि काय, आणि आपण डोळ्यांनी बघू शकत नाही ना, तो एक कुठेतरी म्हणजे स्ट्रेसफुल मोमेंट असतो. की तू NICU ला जात होती? म्हणजे काही दिवसांनंतर, साधारण डिलिव्हरी नंतर मी 4-5 दिवसांनंतर NICU मध्ये गेले होते. म्हणजे जेव्हा मला थोडंसं इझिली वॉक करणं शक्य होतं त्या पॉइंटला मी NICU मध्ये गेले. पण मी गेल्यानंतर 2 दिवसांनी लगेच मुलाला डिस्चार्ज मिळाला. पण तिच्या घरी आली तर मुलाला घेऊन घरी आली की तू? म्हणजे मी जाये करत होते. अच्छा. म्हणजे तिथे जाऊन फीडिंग साठी जाणे आणि येणे ह्या गोष्टी तिथे समहाऊ होत्या. त्याच्यामुळे मग आम्ही 2 दिवस जाऊन तिसऱ्या दिवशी मुलाला घेऊन आलो घरी. पण ती बिचारी तिथेच होती. त्याचं कुठेतरी खूप वाईट वाटलं होतं त्या पॉइंटला की ती अजून तिथेच आहे. आणि कुठेतरी असं की दोघं एकमेकांच्या कंपनीने राहत असतील ना, शेजारी कुठेतरी. छान विचार आहे. आणि त्याला मी घेऊन आले ती एकटी होईल असं एक कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. पण तेव्हा असं झालं की तिला ऍक्च्युअली ब्लड इन्फेक्शन झाल्यामुळे ठेवलं गेलं. अदरवाईज शी वॉज परफेक्टली फाईन. म्हणजे जे बाकीच्या सगळ्या प्रोसिजर्स आधी झाल्या होत्या तिला त्यांनी खूप छान रिस्पॉन्ड केलं होतं. पण इन्फेक्शन अगदी ऐन मोमेंटला, म्हणजे की उद्या तुम्ही दोघांनाही घेऊन जा असं डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला. आणि 1 तासाभराने म्हणाले की नाही, तिचे रिपोर्ट्स नवीन जे आले त्याच्याप्रमाणे तिला ब्लड इन्फेक्शन आहे, सो तिला तुम्हाला 14 दिवस ठेवावं लागेल. अरे बाप. पण ठीक आहे, आज ती एकदम व्यवस्थित आहे. अगदी छान, दोघंही छान. ते एक छान आहे. तुला फिडिंगला काही त्रास झाला होता? झाला ना. अगं कसं होतं, नॉर्मल कंडिशन्स मध्ये बाळ इमिजिएट रिस्पॉन्ड करतं फीडिंगसाठी. माझ्या मुलांना सवयच नव्हती. अच्छा. कारण त्यांना एकतर त्यांची वेट जी होती ते मिनिमम डॉक्टरांच्या मताप्रमाणे 2.5 kgs लागतं की बाळ म्हणजे काय म्हणूया त्याला की स्ट्रेंथनी सक्शन करू शकेल फीडिंगसाठी. तर त्याच्यासाठी त्याचं वजन हे 2.5 किलो लागतं असं माझ्या डॉक्टरांचं मत होतं. त्यामुळे ती दोघंही त्याच्यापेक्षा कमी होती जेव्हा जन्मली तेव्हा. आणि मी त्यांच्याकडे जाऊ शकतच नव्हते ऍट एनी कंडिशन. त्यामुळे मग त्यांना तिथे वाटी चमच्याच्या फिडिंगची सवय होती. सो घरी आणल्यावरती सुद्धा जवळपास 5 दिवसांनंतर डॉक्टर म्हणाले होते की त्यांना तुम्ही डिरेक्टली फिडिंगसाठी ट्रेन करायला सुरुवात करा. त्यामुळे दोघांनाही कोपअप करणं तसं अवघड गेलं.
तो एक आहे फरक आहे पडतो. तोही आमच्यासाठीचा एक विषय होता, म्हणजे की डिस्कशन आणखीन काय करूया काय नको करूया, ह्या सगळ्या गोष्टी लॅक्टेशनिस्टची मदत घेणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला होत गेल्या आणि मग दोघांनाही त्या गोष्टी सोप्या होत गेल्या. हो. पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यावेळेस तुला किती स्ट्रेंथ लागली असेल? स्ट्रेंथ म्हणण्यापेक्षा कसं होतं का, मी तेच म्हणलं, माणसं आजूबाजूला असली की गोष्टी सोप्या होत्या, अगदी सोप्या होतात. ते म्हणजे आहे. आणि त्यावरती एकटं तू नक्की असेल आहेस की तर आई हो. आणि सासू एकाच बिल्डिंग मध्ये अगदी राहतात, ते अगदी जास्त अगदी better आहे. अगदी अगदी केव्हाही कारण माझ्या मुलीला आता जसं तू सांगितलं नॉर्मल कंडिशन मध्ये, सो तिला फिडिंग जमलं. हो. पण आता जर मी तिला बॉटलची सवय लावायचा प्रयत्न करते तर ते ती घेत नाही, तिला आता वाटी चमचा. हो. सो जेव्हा मी तिला बाहेर घेऊन जाते आज आणि अवघड आज तिला जातं. बॉटल म्हणजे हो, हवी गरज आहे. गरज आहे त्या गोष्टीची. तिला नसेल तर तिच्या आईला आहे डेफिनेटली. पण ती आता वाटी चमच्याने येते, ती Correct. बॉटलला नको म्हणते आता त्या हो. गोष्टी करायला. सो आता आणि डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, नाही खात नाही घेते बॉटल, नाही. नको घेऊ दे, काही फरक नाही. पण उलट चांगली डॉक्टर गोष्ट फॉर आहे. आहेत, बॉटल्सच्या अगेन्स्ट हो, आहेत हो. आणि वाटी चमच्यासाठी फॉर आहेत डॉक्टर्स. पण नाही, मला टू बी व्हेरी ऑनेस्ट ते मॅनेज होणं दोघांच्या बाबतीत अवघड होतं आम्हाला. हो. त्यामुळे मग आम्हाला बॉटल फिडिंग प्लस डिरेक्ट फिडिंग प्लस वाटी चमचा असे आमचे खूप परमिटेशन कॉम्बिनेशन होती. ज्यांनी दोघं जण खातील त्यांनी आपण देऊया, हे असं आमचं साधं सरळ लॉजिक होतं. आणि आहे. डॉक्टरही आमचे असे होते की ठीक आहे, ते ज्यांनी घेतायत त्यांनी घ्या, तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊ नका. त्यांचं पोट भरणं महत्वाचं आहे. मग ते एक्झॅक्टली कसंही का एक्झॅक्टली. असेना. हो हो. पण आहे दोघंही आता स्विच वाटी चमच्याला होत आहेत, हो. कारण आता एक्सटर्नल फूड चालू हो, हो. झालेलं आहे. सो दोघंही झालेत कोप अप. तुझ्या डिलिव्हरी नंतर तुला स्वतःमध्ये काही चेंजेस जाणवले? खूप माझ्या मते आपलं आयुष्य 360 बदलतं. अगदीच बदलतं. म्हणजे परत ते जुने दिवस नक्कीच प्रायोरिटी नाही येऊ शकत. नाही, नक्कीच नाही. पण त्या बाबतीतलं ऍडजस्ट व्हायला वेळ गेला हा मला. म्हणजे नाही असं मी म्हणणार नाही की जुने दिवस, कारण आपण 100% आपल्यासाठी असतो हो, हो. आणि आता 110% मुलांसाठी मुलांसाठी थांबावं असतो. लागतं. बरोबर. त्याच्यामुळे थोडस ते विचार यायला अवघड झालं की आता आपल्याला हे करायचंय. पण मी म्हणते तसं की परिस्थिती आली की आपण मोल्ड होतो आणि बाई लवकर मोल्ड Mold होते होते. असं माझं मत आहे. म्हणजे आपल्या आया कशा मोल्ड झाल्या हो, आहेत ना, हो. ते आता खूप छान लक्षात हो, येतं. खरंच जेव्हा आहे. आपण लहान असतो आपले टँट्रम्स त्यांनी किती छान पद्धतीने घेतलेले आहेत ते पदोपदी आठवत राहतं. आणि आणि ऍक्च्युली आपण आई झाल्यानंतर आपल्या आईबद्दलची आपली रिस्पेक्ट जास्त केव्हा वाढते. कुणाच्याही आईबद्दल कुणाच्याही आईची, असं मी हो. म्हणेन की आई ह्या म्हणजे शब्दाबद्दलचा हो, हो. रिस्पेक्ट हा खरंच खूप वाटतो. खरं हे आहे. नक्कीच. आणि तो बदल म्हणजे खूप छान बदल आहे असं हो, मला हो, हो. वाटतं आपल्यामधला. आणि मुलांसाठीच्या प्रायोरिटीज ह्या पहिल्यांदा लक्षात येतात. हो. कुठेही जायचं म्हणलं की अरे आधी त्यांचं त्यांचं काय आहे आधी ते. त्यांचं काय, की त्यांच्यासाठी हे करून ठेवणं आणि येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात आपोआप होतात. त्याला असं कोणी नाही आपल्याला कोणी शिकवत नाही शिकवावं त्या. लागत ऍक्च्युली. ऑटोमॅटिकच त्या गोष्टी आपल्याला म्हणजे येतात आपल्यात असं होतं. कारण आपण आता माझंही असं होतं, जसं तू म्हणाली की एक्सटर्नल फूड आता सुरू झालेलं आहे, आता हो. उलट जास्त हो रिस्पॉन्सिबिलिटी आहे. खूप. म्हणजे मी तर तेच नुसतंच म्हणते feeding की होतं. आधी काहीच त्रास हो, हो. नसायचा. जेव्हा एक्सटर्नल फूड सुरू झालं तेव्हा तेव्हा 4 वेळेला 4 अगदी, वेगवेगळ्या अगदी, गोष्टी अगदी. काय द्यायचं. So खरंय, एका खरंय. पॉइंट ऑफ व्ह्यू नंतर म्हणजे एका पॉइंट ऑफ टाइम नंतर असं होतं की आपण ऍटलिस्ट बाहेरचं खाऊ शकतो, पण हो. त्यांना त्यांचं वेळेत नाही. पोट भरलं पाहिजे, ते अगदीच, वेळेत अगदीच. झोपले पाहिजे, त्यांचं अगदी, सगळं अगदी. रुटीन वेळेच्या नुसार झालेलं अगदी पाहिजे. अगदी हवं. आणि त्यांचं रुटीन डिस्टर्ब झालं तर कुठे आपलंही होतच ग. होतं. त्याच्यामुळे मग ते वाटतं की त्यापेक्षा त्यांचं रुटीन छान चालू राहिलेलं Exactly, केव्हाही चांगलं. exactly. आणि माझं असं म्हणणं आहे की म्हणजे आय विल मेक शुअर की माझ्या मुलीचं रुटीन मी शक्यतो नाही बदलणार, कारण नाही. आपण एवढी मेहनत घेतलेली असते त्यांना त्या डिसिप्लिन मध्ये बसवायची किंवा खरंय, त्यांचं खरंय. रुटीन सेट करायची. आणि खरंय. 1-2 दिवस जर त्यांचं रुटीन चेंज झालं ना, तर परत आपल्याला त्याच प्रोसेस मध्ये जावं लागतं हे आणि आहे. परत आपला तो 1 आठवडा म्हण किंवा 8 दिवस 10 दिवस म्हण त्याच गोष्टींमध्ये जातात केव्हाही. की परत अगदी, त्यांचं अगदी. रुटीन अगदी बरोबर आहे. त्याच्यापेक्षा त्यांचं जे रुटीन चाललंय आपलं बिघडलं एखाद वेळेस आपण हो. ऍडजस्ट करू, आपलं होऊ त्यांचं शकतं. नको. अगदी खरंय. आपलं ऍडजस्ट त्यांच्याप्रमाणे होऊ शकतं, हो. पण त्यांना आपल्या पद्धतीने ऍडजस्ट नको. करणं शक्यच नाही आणि होऊ पण होई नाही, ते खूपच लहान आहे. ऍक्च्युली होई नाही. तुझ्या डिलिव्हरी नंतर तुझ्या आणि तुझ्या पार्टनरच्या रिलेशनशिप मध्ये किती चेंजेस झाले? म्हणजे खूप तुमचा बॉन्ड changes झाले. डेफिनेटली स्ट्रॉंग झाला खूप असणार आहे. जास्त खूप जास्त.
म्हणजे छोटासा सांगायचा किस्सा म्हणजे आपल्याच कॉम्प्लेक्समध्ये एक जण आहे, तिला ट्विन्स आहेत. अच्छा. हा, तर तिची बिचारीची सिच्युएशन अशी होती की तिला कोविडमध्ये झाले. ओ. हा, आणि त्यांच्याकडे जशी मला माणसांची मदत मिळाली तिला तशी नाही मिळू शकली. जेव्हा तिला कळालं, ती मैत्रीणच आहे माझी, अच्छा. जेव्हा तिला कळलं की अरे ट्विन्स प्रेग्नन्सी आहे हिची, ती म्हणजे माझ्या नवऱ्याला मंगेशला म्हणाली होती की मंगेश तिचा नवरा म्हणजे माझ्या मैत्रिणीचा नवरा हा दुसरी आई झाला होता. अच्छा. हो, म्हणजे मुलांना सांभाळणं, त्यांना फिडिंग करणं वाटी चमच्यानीच ऑफकोर्स. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती म्हणाली की तो तितकाच इन्व्हॉल्ड होता आणि त्यांनी तितकीच रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली होती. तर आज ते कुठेतरी लक्षात ठेवून किंवा ती जबाबदारी त्याच्यावरती नकळत पडलेली असेल, तोही खूप छान सगळ्यामध्ये कोपअप झालाय. म्हणजे मुलांना झोपवणं किंवा मुलांना शांत करणं, या सगळ्या गोष्टी त्यालाही खूप छान जमतात. आणि हे बघून आपल्याला छान वाटतं. एक्झॅक्टली, ते बघून आपल्यालाही छान वाटतं. म्हणजे की अरे हा, आपल्याला शेअरिंग आहे रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये. म्हणजे आज असं आहे की आमच्या दोघांपैकी एक जण म्हणजे माझ्या मुलांपैकी एक जण हा माझ्या सासू सासऱ्यांबरोबर छान राहतो. माझा मुलगा खूप छान राहतो त्यांच्या बरोबर. म्हणजे माझ्या सासूबाई त्याच्या दुसरी आईच आहेत. अरे व्हेरी ऑनेस्टली. म्हणजे त्याला भरवणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्या करतात, कारण दोघांच्या वेळा एकच झाल्यावरती मी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी नाही जाऊ शकत प्रॅक्टिकली. सो त्याच्यामुळे मग त्या असतातच. पण मग आता मी इथे आहे, तर त्यांनी छान जबाबदारी वाटून घेतलेली आहे दोघांची. दोघांनाही झोपवणं किंवा त्यांना खाऊ घालणं हे ते छान मॅनेज करू शकतात. मस्त. पण मग तुला ऑफिस, जसं आता तू सुरू केलं आहे ऑफिस, तर तुला ऑफिसला जावं लागतं की घरून आहे? नाही, मला फॉर्च्युनेटली माझ्या बॉसनी परवानगी वर्क फ्रॉम होमची दिलेली. परमनंट? नॉट परमनंट. मी आता त्यांना 1 वर्षासाठी तरी सांगितलेलं आहे. सो ते त्याला हो म्हणाले, त्याच्यामुळे मॅनेज होऊ शकते. हो, ते एक छान आहे. हो, ओके बाय. मस्त. तू आता मुलांना, जसं तुझे मुलं 7 महिन्याचे, 10 महिन्याचे झाले असतील आहे, सो मग तू त्यांच्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज प्लॅन करते का? ऍक्टिव्हिटीज म्हणजे मी त्यांना एक 6 महिन्यांपर्यंत फ्लॅश कार्ड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि आता ते दोघं एका ठिकाणी बसत नाहीत, त्यामुळे त्या ऍक्टिव्हिटीज थोड्या थांबलेल्या आहेत. पण इतर खेळणी जी आहेत ती थोडीशी विचार करून आणली जातात दोघांसाठीही. आणखीन त्याच्यातनं दोघं हळूहळू शिकतायत असं एक थोडं ऑब्झर्वेशन आहे. त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप फरक जाणवून येतो. पण आपल्याला किती आनंद होतो ना त्यांच्या स्मॉल स्मॉल अचीवमेंट बघून, की अरे त्यांनी आता क्लॅप करायला लागल्यात, आपण 4 वेळा त्यांना क्लॅप करा म्हणून. म्हणजे असं मला एक वाटतं की इतक्या लहान वयापासून आपण किती त्यांच्या परीक्षा घेतो ना, हे विचार, हे कुठे आहे, ते कुठे आहे. आणि आपण घेतो तर घेतो, आपण जेव्हा 4 लोकांना त्या सांगतो तेव्हा त्या 4 लोकही त्यांना करायला सांगतात. त्यांची ती अजून जास्त परीक्षा असते. पण ह्या परीक्षा खूप छान आहेत आपल्यासाठी आणि त्यांच्या लर्निंगसाठी, हे नक्की. जसं लर्निंग तू म्हणालीस, तसं मी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आता सुरू केल्या आहे. आता माझी ऑलमोस्ट 10 दिवसांनी वर्षाची होईल आहे. बरोबर. सो जसं टेक्स्चर्स असतात डिफरंट, तर ते मी तिला इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली. नथिंग अगेन्स्ट टॉईज मी पण घेते, पण जसं तू म्हणाली की विचारपूर्वक घेते. तर माझं जसं एक छोटं उदाहरण आहे की एक टच अँड फीलचं बुक असतं. टच अँड फीलचं बुक आहे. हो. तर माझं असं म्हणणं आहे की त्याचे फिलिंग किंवा त्याचे जे फील आहे ते मुलांना इंट्रोड्यूस करण्यापेक्षा जे डे टू डे लाईफ मध्ये टेक्स्चर्स आहेत ते आपण त्यांना इंट्रोड्यूस करावे. कारण त्या बुक मध्ये आहे टायगर. टायगरला मला नाही वाटत कधी कोणी जाऊन हात लावणार आहे, त्याला फील करायची गरजही नाहीये. नंतर आहे मंकी. जेव्हा मंकी दिसतं तेव्हा आपण दाराखिडक्या बंद करून बसतो, कशाला त्याचं फील त्यांना दाखवायचं. एक्झॅक्टॅक्टली. त्याच्यापेक्षा डे टू डे लाईफ मधले जे त्यांचे टेक्स्चर्स आहे, जसं टर्किशचा टॉवेल झाला किंवा सॉफ्ट कॉटनचं कापड झालं किंवा आपले अल्युमिनियम फॉइल झाली, भाज्या एक्झॅक्टली, भाज्या आहे, फळं आहे, हे जर त्यांना टेक्स्चर्स आपण दाखवले जे त्यांच्यासाठी पुढे जाऊन महत्वाचे आहे किंवा उपयोगाचे आहे, तर ते जास्त बेटर होईल असं मला वाटतं. कारण जसं आता मी सांगितलं की टेक्स्चर्स वरनं मी तिला माझ्या मुलीला एक दिवस याचा टर्किशचा टॉवेल आणि सॉफ्ट कॉटनचा कापड असं दाखवलं आणि तिला विचारलं की तुझा चेहरा आपण याने पुसायचा की याने पुसायचा, आणि दोन्ही गोष्टींनी तिला पुसला. अर्धा या टर्किशनी पुसला आणि अर्धा सॉफ्ट पुसला. आणि नंतर परत विचारला आपण याने क्लीन करायचं की याने क्लीन करायचं, तर तेव्हापासून ती बरोबर सॉफ्ट कॉटनच्या याला हे करते. कारण त्यांनाही ते कळतं की टर्किश नाही म्हणलं ते थोडं रफ आहे त्यांच्यासाठी, आणि सॉफ्ट कॉटन आपले मल कॉटनचे जसे
साड्या वगैरे असतात तर हो, तसे हो. जे असतात ते किती सॉफ्ट आहेत हो. त्याच्यावरनं आपल्यालाही छान वाटतं की घरगुती गोष्टींवरनं त्यांना ते टेक्स्चर्स कळाले आणि त्याच्यासाठी मला वाटत नाही की पैसे काही खर्च करायची गरज आहे. अगदीच नाही. म्हणजे मी हे म्हणत नाही की अगदी खूप महाग असतात हो, बुक्स वगैरे हो. पण या छोट्या छोट्या गोष्टी घरी पण अवेलेबल असतात. नाही, आपल्याला जे सहज अवेलेबल आहे आणि Exactly. मुलं नंतर ज्याच्यात मॅक्झिमम वेळेमध्ये हो, राहणार राहणार आहेत आहे. त्या गोष्टींची इंट्रोडक्शन लवकरात लवकर देणं जास्त योग्य आहे. म्हणजे इव्हन माझ्याही मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना झोपताना कडल ब्लँकेट्स असतात बघ, हा, हा. म्हणजे हातात काहीतरी हो, घेऊन हो. सॉफ्ट हो, झोपायचं. हो. तर त्यांना दुसरं कुठलंही हातात घेतलेलं आवडत नाही किंवा ते त्यांनी झोपत नाहीत. अच्छा. हा, म्हणजे ती त्यांना त्यांची ती ब्लँकेट्सच हो, सॉफ्ट, हो. तू जसं म्हणते हो. की मल कॉटनच्या हा. ज्या साड्या असतात अगदी सॉफ्ट कॉटनच्या, हो, हो. त्यांना त्याच हातात लागतात झोपताना. त्याच्याशिवाय ती दोघंही झोपत नाहीत. पण मला असं वाटतं की त्यांना कुठेतरी तो कम्फर्ट मे बी वाटत असेल की काय आहे माहिती नाही कारण माझी मुलगी हो. पण हातात घेऊन हो झोपते हो हो हो. आणि हातात असल्याशिवाय खरंच नाही झोपत ते. मे बी त्यांचं ते काय म्हणूयात की एक सिक्युअर फील वाटत Maybe, असेल. maybe. आईच्या पोटात असताना हा, ते हा. खूप सेफ फील करत हो, असतील हो. आणि मग बाहेर आल्यावरती वेगळंच आहे ना वेगळं सगळं आहे, त्यांच्यासाठी सगळं. त्याच्यामुळे त्यांना ती कदाचित सिक्युरिटी किंवा ती ऊब मिळत असेल हो, हो, असं हो. मला वाटतं. पण हेच दुसरं तू काहीही हातात दे ते ते नाही नाही झोपणार. घेणार. त्यांना ज्याची सवय आहे तेच ते हातात घेऊन झोपते. पण छान आहे असं वाटतं की त्यांच्यात त्या मोटर स्किल्स डेव्हलप होतात. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होते की त्यांच्यातले मोटर स्किल्स डेव्हलप होतात. त्यांची थॉट प्रोसेस क्लिअर व्हायला हळूहळू मदत होते ना ग, की मला हे नकोय, मला हे हवंय. आणि मला खरंच आता ही जनरेशन अशी आहे का तर मला माहिती नाही. हो पण माझ्या मुलीला मी भरवते आहे आणि तिला जर नको आहे तर ती मान सरळ पलटवते. हो अगदी. मला वाटत नाही आपल्याला त्यावेळेस हे कळत होतं. हो केव्हाही. आणि तिने एकदा मान वळवली दुसऱ्यांदा जरी आपण तिला दिलं तरी ती परत मान वळवते की हो, नाही हो. मला नको आहे आपण जबरदस्ती करतोय म्हणून ती खाईल असं ती करत नाही. So मला ते छान वाटते की ऍटलीस्ट ती क्लिअर आहे हो, की हो. तिला हवं आहे की नको आहे. खरंय खरंय. अगदी, म्हणजे हा अनुभव माझ्याही मुलांच्या बाबतीमध्ये आहे. आणि मी काही आया नको अशाही बघितल्या असलं आहे की की नाही असेल तरी भरवतात. नाही ग, कुठेतरी मी खरंच सांगते हे माझ्याही बाबतीमध्ये होतं की अरे खूप कमी खाल्लंय आज यांनी, थोडं तरी अजून खायला पाहिजे. ही कुठेतरी फिलिंग असते हो, की हो. जे आपल्या बाबतीत आपल्या आयांनी केलं, बरोबर बरोबर. की आपण 4 घास कमी खाल्लेले त्यांना बरोबर कळतात. हो, हो. आणि मग काहीतरी आपलं बिनसलं आहे किंवा काहीतरी आहे, बरोबर. हे एक साईन आहे. नाही नाही म्हणजे त्यांना अगदी कळायचं की ते कुठेतरी मग आता आई झाल्यावरती आता तेही वाटतं कळायला की लागलंय. अरे हिने खाल्लंच नाही किंवा अरे यांनी खाल्लंच नाही आज हो, हो. तेवढं. बापरे, मग काय करूया, काय देऊया दुसरं, काहीतरी करून पोट तरी भरूच या, हो, हो. असं एक वाटतं. आणि मग ती थोडी बळजबरी माझ्याकडनं ऑनेस्टली होते. नाही, ती सगळ्यांकडनंच होते कारण आजची जनरेशन टँट्रम्स थ्रो करण्यात अगदी एक्सपर्ट आहे. आणि आजकाल मुलांचं असं आहे की एका ठिकाणी एकसाथ बसून सगळं खाणार नाही, थोड्या थोड्या वेळाने त्यांना हो. थोड्या थोड्या पोर्शन मध्ये हवं अगदी असतं. अगदी. हो सर श्रुती, या जर्नी थ्रू कोणाला काही मेसेज देऊ शकशील का किंवा काही टिप्स रिगार्डिंग मदरहुड जर्नी किंवा प्रेग्नन्सी जर्नी? येस, बेसिकली तुम्ही तुमच्या डॉक्टरला 100% फॉलो करा आणि तुमच्यातले जे बदल असतात ते तुम्ही अगदी व्यवस्थित लक्ष देऊन नोट डाऊन करा आणि ते तुमच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवा. कारण त्यांच्यापर्यंत ते पोहोचले नाहीत तर ते आपल्याला काही मदत करू शकणार नाही. ही खूप बेसिक थॉट आहे. सो आपल्यातले बदल आपण छान पद्धतीने डॉक्टरांपर्यंत पोहोचवले तर आपल्याला त्यांचे छान कन्सल्टेशन मिळू शकतील. ही गोष्ट आहे. म्हणजे छोटस उदाहरण द्यायचं झालं तर माझी शुगर वाढली होती, जसं मी म्हटलं थर्ड ट्रायमेस्टर मध्ये. तर डॉक्टरांनी मला 2 पर्याय दिले होते की टू टेक एन इन्शुलिन किंवा मग डाएटवरती आपण कंट्रोल करूया. तर मग डाएटवरती कंट्रोल करणं हा पर्याय मी निवडला होता आणि त्यांनी जो डाएट चार्ट मला दिला तो व्यवस्थित फॉलो केल्यामुळे मला त्याचे खूप छान रिझल्ट मिळाले. आणि ती गोष्ट डॉक्टरांशी शेअर केली म्हणून तुला एक्झॅक्टली. आणि म्हणजे त्यांचे जे रिझल्ट आफ्टर ऑल हे सगळं ब्लड चेक नंतरच डोळ्यासमोर आलं. पण मी काय खाते ही गोष्ट मी त्यांना व्यवस्थित सांगू शकले, जेणेकरून तू हे थांबव, तू त्याच्याऐवजी हे खा, आणि ते मला सांगू शकले एक्झॅक्टली किती क्वांटिटी मध्ये. ही पण गोष्ट आहे. आणि तुमच्या ज्या हॉबीज आहेत त्या तुम्ही नक्कीच कंटिन्यू ठेवा, त्याचा तुम्हाला खूप छान फायदा होईल. टू स्टे पॉझिटिव्ह थ्रू आउट द जर्नी, तो एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे किंवा तुम्ही काम करत असाल, तुम्ही वर्किंग असाल तर तुम्ही नक्कीच ते कंटिन्यू करा. की ते घाबरून काय होईल, जमेल की नाही, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलो तर कदाचित त्याचंच बर्डन खूप जास्त होऊन वेगळी कॉम्प्लिकेशन होऊ शकते. कारण आपण ऍक्टिव्ह राहू तर बाळ ऍक्टिव्ह राहील. एक्झॅक्टली व्हेरी.
त्यामुळे मग ती एक गोष्ट आहे. बस बाकी एन्जॉय द जर्नी, कारण नंतर तुमच्यासाठीचा वेळ हा कमीच कमीच मिळणार मिळणार आहे. आहे. कमीच त्याच्यापेक्षा नाहीच मिळणार आहे. नाहीच सुरुवातीचे मिळणार काही वर्ष आहे. तर नक्कीच नाही मिळणार आहे. नक्कीच नाही. आणि प्रत्येकाची जर्नी ही खूप स्पेशल असते, त्याच्यामुळे खरंच. प्रत्येकाने स्वतःची जर्नी एन्जॉय केलीच नक्की नक्कीच. इनफॅक्ट मी तर म्हणेन जे लोक बेड रेस्टवर असतात किंवा ज्यांना काही कॉम्प्लिकेशन्स असतात त्यांनी पण स्वतःची जर्नी एन्जॉय करायला हवी. अरे डॉक्टरांनी मला बेड रेस्ट दिली, मला झोपून कंटाळा आला, आय कम्प्लिटली अग्री. तुम्हालाही एका ठिकाणी बसून कंटाळा येतो, तुम्ही खुश राहाल तर तुमचं बाळ खुश राहील. तुम्ही नंतर तुमच्या किती bed rest मिळणार आहे का तू सांग मला. नंतर किती bed rest मिळणार नाहीये, सो बेड रेस्ट मिळाली आहे तर ती एन्जॉय करा, कारण नंतर खरंच काही वेळा तुमची इच्छा असली तुम्हाला झोपायला वेळ नाही मिळणार आहे. अगदी अगदी. त्याच्यामुळे डॉक्टरांनी जरी तुम्हाला काही सांगितलं आहे तर त्याचा तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा ते नाही. आणि स्वतःमध्ये तो अप्लाय करा, कारण तुम्ही खुश राहाल तर तुमचं बाळ संपूर्ण नक्कीच. खुश राहिलेलं आहे. अगदी नक्की. नाही तर आपण रडतो तर आपलं बाळ रडतं असं म्हणतात. हा, म्हणजे मे बी ते वाईट्स त्याच्यापर्यंत पोहोचत असतील. म्हणजे आई उदास आहे किंवा आईला वाईट वाटतंय तर त्याच्यापर्यंत पोहोचत असेल. आणि असं एक वाटतं मला की हॉर्मोनल चेंजेसमुळे कदाचित बाईला त्या भावना होते असतील की खूप सॅड फील होतंय, वाईट वाटतं आहे, पण ठीक आहे, वाटलंय वाटू दे, तिथून पुढे काय असाही विचार हे तर करूया. माझ्याही बाबतीत झालं. हॉर्मोनल चेंजेस मला उगाच हो. रडायला यायचं. हो. रडायला यायचं म्हणून रडतच बसणं हे हा, काही एक्झॅक्टली. नाही आहे. तेच कवटाळून बसणं हे वाईट आहे. आणि ते नंतर- मोमेंट सोडून पुढे जाणं हे Exactly. जास्त योग्य आहे असं कारण वाटतं. नंतर ते दिवस निघून गेल्यानंतर आज जर विचार केला तर असं वाटतं की का उगाच रडत होती. हो ना. तेव्हा enjoy केलं असतं तर काही खरंय. जास्त आपल्याजवळ छान मेमरीज असते, केव्हाही. आपण ते एन्जॉय केलं. हे नाही, मलाही असं व्हायचं, रात्री झोप लागायची नाही, एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर, आणि माझं वाटायचं मलाच पण झोप येत नाही यार, म्हणून रडायलाही यायचं. पण असं झालं की अरे ठीक आहे ना, आपण वाचूया काहीतरी, हो हो. मिळतोय वेळ वाचून घेऊया. सो मला तशी खूप हेल्प झाली. स्वतः पॉझिटिव्ह राहणे हो. खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यासाठी. अगदी अगदी. तेव्हाही ह्या सगळ्या जर्नीवरती निलय मी एक छोटीशी कविता केली आहे, तर ती मला नक्कीच या प्लॅटफॉर्म वरून ऐकवायला नक्कीच 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 आम्हालाही आवडेल ऐकायला. येस येस येस. 9 महिन्यांचा प्रवास, उत्सुकतेचा आणि काळजीचा. 9 महिन्यांचा प्रवास, उत्सुकतेचा आणि काळजीचा. उजते बाईची, वेळ ठेवा आनंदाचा. त्याचं रडणं आणि हसणं, सारा खेळ कौतुकाचा. त्याचं रडणं आणि हसणं, सारा खेळ कौतुकाचा. होई घराचे गोकुळ, वास अखंड चैतन्याचा. अरे वा. आई पण भारी देवा, आई पण भारी देवा, ती देवकी असो वा यशोदा. आई पण भारी देवा, ती देवकी असो वा यशोदा. इवल्याशा मिठीत सजतो रोज सोहळा मातृत्वाचा. वा. खूपच छान, खूपच छान. खूपच मस्त. थँक्यू Yes. थँक्यू श्रुती. तू एकतर इथे आली तुझ्या बिझी शेड्यूल नंतर वेळ अरे. काढून, आणि त्यात तू आम्हाला इतकी सुंदर कविता ऐकवली. अरे नाही त्याच्यासाठी It's all खरंच my खूप खूप pleasure. धन्यवाद. आणि तू तुझी इतकी सुंदर जर्नी शेअर केली, प्लस तू त्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की जसं पॉझिटिव्ह राहायला हवं किंवा गर्भसंस्कार आपण किती महत्वाचे हो. असतात. वेदर तुम्ही ते फॉलो करा, अदरवाईज नका करू, पण महत्वाचे असतात. त्याच्यामुळे खरंच थँक्यू. तुझ्यामुळे आम्हाला खूप छान अनुभव आला, अरे. आणि छान एक माहिती मिळाली आणि सुंदर कविता केली त्याच्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून थँक्यू. थँक्यू निलया. रुटीन मधनं हा चेंज मला दिल्याबद्दल. हे टॉनिक घेऊन कदाचित पुढचा आठवडा मी म्हणते तसं खूप छान जाईल माझा. आणि सगळ्यांशी ह्या गोष्टी शेअर करता आल्या. शेअर कराव्याशा खूप गोष्टी असतात, पण योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही. सो या प्लॅटफॉर्मद्वारे त्या काही 4 लोकांपर्यंत पोहोचतील, पण त्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. नक्कीच नक्कीच. किंवा आपण अरे हे आपल्याही बाबतीत झालं होतं, हा कुठेतरी कम्फर्ट झोन तरी येईल. किंवा आपल्या सोबत कोणीतरी होतं. एक्झॅक्टली. हा जर्नी सगळ्यांचा आहे. हो. हेही कुणाला जरी समाधान वाटलं तरी आपल्यासाठी हे खूप छान आहे. नक्कीच. त्यामुळे रिअली थँक्यू. खूप छान वाटलं मला सगळ्यांशी आणि तुझ्याशी बोलून. येस, थँक्यू सो मच. तुलाही तुझ्या पुढच्या आईपणासाठी शुभेच्छा. थँक्यू. Yes, thank you. तुला डबल शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सी यू सून.